नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी तर्फे आपण जीएस जिओग्राफीच्या सिलेबसचं जे काही डिकोडिंग करत आहोत त्या सिरीज मधला आपला हा पुढचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय छोट्या सोप्या शॉर्ट अँड स्वीट टॉपिकचं डिकोडिंग करणार आहोत. बऱ्याचदा या टॉपिकचा अभ्यास मुलं करत सुद्धा नाहीत, पण तो अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण तो टॉपिक चालू घडामोडीच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरत आहे. तो टॉपिक आहे सागरशास्त्र. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील साधारणतः 71% पृष्ठभाग हा जलावरणाने व्यापलेला आहे. हे जलावरण सागर, महासागर, उपसागर, आखात, समुद्रधुनी अशा स्वरूपात उपस्थित आहे. हा सागराचा जो भाग आहे तो सागराचा भाग अनेक घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. फॉर एक्झाम्पल आपल्या आर्थिक प्रक्रिया, हवामान, पर्यावरण अशा विविध गोष्टींमध्ये सागराचं या जलावरणाचं महत्त्व खूप जास्त आहे. सो या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला मोजक्या 6-7 टॉपिकचा अभ्यास करावा लागतो. हे टॉपिक्स कोणते तर नीट लक्षात घ्या, आपण त्याचा वेगात आढावा घेऊ. सर्वात पहिला सोपा टॉपिक तो अतिशय वस्तुनिष्ठ आहे, तो म्हणजे सागर तळ रचना. मागे आपण पाहिलं होतं भूरूपशास्त्रामध्ये आपण भूरूपांचा अभ्यास करतो. पृथ्वीवर जी काही शिलावरणाने बनलेली भूरूप आहेत त्यांचा अभ्यास करताना आपल्याला असं आढळतं की खंड आणि महासागराचा तळ ही दोन सर्वात मोठी प्रथम वर्गाची भूरूप आहेत. त्या महासागराच्या तळावरती आपल्याला अजून मध्यम आणि लहान भूरूप आढळतात. त्या सगळ्या भूरूपांचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करावा लागतो. आता तो अभ्यास करताना त्या प्रत्येक भूरूपाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती माहिती असणं गरजेचं आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की या भूरूपांपैकी भूखंड मंच किंवा समुद्र बुड जमीन हे जे भूरूप आहे ते आर्थिक आणि पर्यावरण दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. सो अशा काही भूरूपांचं जे काही सिग्निफिकन्स असेल ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण युपीएससीने त्यावर प्रश्न विचारलेले आहेत, एमपीएससी विचारू शकते. त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक थोडासा टेक्निकल आहे, तो म्हणजे सागर जलाच्या भौतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास. हा अभ्यास सखोल करणं गरजेचं आहे, कारण हा अभ्यास झाला तरच तुम्हाला सागर जल हालचाली हा टॉपिक समजू शकतो. सागर जलाची भौतिक वैशिष्ट्य कोणती? तापमान, क्षारता आणि घनता या तीनही भौतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना आपण त्याचा अर्थ आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण, आपण म्हणतो समुद्राचं पाणी खारट आहे, पण समुद्राचं पाणी खारट आहे याचा अर्थ काय? समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त आहे, पण क्षारतेची संकल्पना एक्झॅक्टली काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो की पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थायू पदार्थांचं प्रमाण म्हणजे त्या पाण्याची क्षारता. सो तो जो संकल्पनात्मक भाग आहे फक्त क्षारतेबाबतच नाही तर तापमान, क्षारता, घनता हा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. आणि मग जगात कुठे कशा प्रकारे या भौतिक वैशिष्ट्यांचं वितरण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तापमानाचं वितरण, क्षारतेचं वितरण, घनतेचं वितरण, हे वितरण दोन प्रकारे आपण अभ्यासतो. आडवं क्षितिजा अक्षवृत्तानुसार, क्षितिज समांतर, आणि उभं खोलीनुसार. हा घटक अभ्यासल्यानंतर आपण जातो या ठिकाणी. परंतु त्यात एक महत्त्वाचा चालू घडामोडीच्या अनुषंगाने असलेला मुद्दा, गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृष्ठीय सागर जलाचं तापमान वेगात वाढायला लागलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम होतोय उष्णकटिबंधीय आवर्तांवर. यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. दुसरी बाजू, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सागर जलाचं तापमान वाढल्यामुळे सागरामध्ये असलेल्या सजीव सृष्टीला धोका निर्माण झालेला आहे, कारण त्या वाढत्या तापमानामध्ये हे सूक्ष्म जीव किंवा इतर सजीव जगू शकत नाहीत आणि त्यामुळे ते हळूहळू नष्ट व्हायला लागलेले आहेत. सो या दोन पर्यावरण ऱ्हासाच्या घटकांचा संबंध इथे चालू घडामोडीच्या अनुषंगाने सागर जल तापमानाबाबत येतो, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर बघा सागर जलाच्या हालचाली. सागर जलाच्या आडव्या आणि उभ्या हालचाली असतात. त्यापैकी आडव्या हालचालींबद्दल आपल्याला प्रश्न आहेत बघा इथे. लाटा, भरती ओहोटी आणि सागर प्रवाह. या हालचाली नक्की कशा प्रकारे उद्भवतात त्याचा सविस्तर आढावा घ्यायचा. आणि मग सर्वात महत्वाचं त्यामधलं काय, सागर प्रवाह. तीनही महासागरातले सागर प्रवाह कशा कशा प्रकारे निर्माण होतात आणि या सागर प्रवाहांचं महत्व काय. कारण हे सागर प्रवाह किनारी प्रदेशाचं हवामान, किनारी प्रदेशाची अर्थव्यवस्था,
किनारी प्रदेशाचं पर्यावरण, संस्कृती अशा अनेक घटकांवर परिणाम करत असतात, ज्यावर युपीएससीने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. सागर प्रवाहांचे या बाबतीत महत्त्व स्पष्ट करा. सो तसाच प्रश्न एमपीएससी विचारू शकते. त्यामुळे इथे हा घटक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवाय पूर्व परीक्षेतील फॅक्टचा जर आपण विचार केला तर तीनही महासागरातील सागर प्रवाहांबाबतची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर एक छोटासा मुद्दा आहे ज्याला फार काही सिग्निफिकन्स नाहीये, तो म्हणजे सागरी निक्षेप, की ज्यामध्ये आपण समुद्राच्या तळाशी जमा झालेल्या गाळाचा अभ्यास करतो. पुढचा मुद्दा जो अभ्यासला पाहिजे, ज्याला आपण व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक म्हणू शकतो, दॅट इज सागरी साधन संपत्ती. समुद्रामधून आपल्याला विविध प्रकारची साधन संपत्ती प्राप्त होते. ही साधन संपत्ती कोणती, त्याचा आढावा घ्यायचा आहे. पण हा आढावा घेताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. 21व्या शतकामध्ये भारतासारख्या विकसनशील देशाकरता या सागरी साधन संपत्तीचं महत्व काय आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये आपल्या देशाला आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी साधन संपत्तीचा मुबलक आणि विना अडथळा पुरवठा झाला पाहिजे. तो पुरवठा करण्याची क्षमता सागरी साधन संपत्तीत आहे हे तुम्हाला तिथे उत्तरात मांडावं लागणार आहे. आणि हे मांडताना अजून एक दुसरा पैलू लक्षात घ्यायचा आहे की ही सागरातून प्राप्त होणारी जी साधन संपत्ती आहे ती रिन्युएबल म्हणजे पुनर्नवीकरणीय आहे, तसंच ती पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली सुद्धा आहे. हे आपण उदाहरणासह तिथे सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा एक टॉपिक जो परत चालू घडामोडीच्या अनुषंगाने महत्वाचा आहे, करंट इव्हेंट्स पर्स्पेक्टिव्ह मधून याला महत्व आहे, युनायटेड नेशन्स लॉ ऑफ सी. यात काय अभ्यासतो आपण, तर समजा एक उदाहरण, भारताच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात म्हणा किंवा बंगालच्या उपसागरामध्ये आपण कुठपर्यंत आपल्या कायद्यांची अंमलबजावणी करू शकतो, आपण गुन्हेगारीला नियंत्रित करू शकतो, आपण कर गोळा करू शकतो, आपण कुठपर्यंत सागरातील साधन संपत्तीचा वापर करू शकतो. भारताबाबतच नाही, प्रत्येक देशाबाबत किनारपट्टीपासून किती अंतरापर्यंत त्या देशाचे कायदे चालतील, ते साधन संपत्तीचं उत्खनन करू शकतील, याबाबत काही नियमावली आहे. ही नियमावली कोणी आखलेली आहे, तर युनायटेड नेशन्स लॉ ऑफ सी. बऱ्याचदा जेव्हा दोन देशांचे किनारे जवळ असतात, फॉर एक्झाम्पल भारत आणि श्रीलंका, मग त्यावेळेस मासेमारी करण्यावरून, साधन संपत्तीचा वापर करण्यावरून त्या दोन्ही देशांमध्ये संघर्ष उद्भवू शकतो. आणि मग त्या संघर्षातून मार्ग काढण्याचं काम कोण करतंय, युनायटेड नेशन्स लॉ ऑफ सी. ही बातमी आपण बऱ्याचदा ऐकतो की भारताच्या मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने पकडले किंवा व्हाईस वर्सा. पण त्यामध्ये फार मोठा संघर्ष होत नाही, कारण या कायद्यानुसार भारत आणि श्रीलंकेमध्ये काही करार झालेले आहेत की ज्यामुळे त्या दरम्यानच्या सागरातील साधन संपत्तीच्या वापराबाबत आपण काही नियमावली केलेली आहे. सो जागतिक पातळीवर सर्वत्र आपल्याला या युनायटेड नेशन्स लॉ ऑफ सी मुळे सागरी साधन संपत्तीचा वापर आणि सागराचा इतर गोष्टींकरता वापर कसा करावा याबद्दल एक सुनिश्चित चौकट आखून दिलेली आहे. म्हणून हा टॉपिक काय आहे, चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सो ओव्हरऑल या टॉपिकचा जर आपण आढावा घेतला तर या टॉपिकमध्ये आपल्याला सागर जलाच्या तापमानात होणारा बदल, सागर प्रवाहांबाबत सर्व काही आणि सागरी साधन संपत्ती, युनायटेड नेशन्स लॉ ऑफ सी या गोष्टींवर जास्त फोकस करणं गरजेचं असणार आहे. क्लिअर? सो विद्यार्थी मित्रांनो, हा एक छोटा टॉपिक आहे पण थोडासा कन्सेप्च्युअल आहे आणि बऱ्यापैकी चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. सो त्याचा अभ्यास करताना ही स्ट्रॅटेजी निश्चित लक्षात ठेवा आणि त्या स्ट्रॅटेजीचा अवलंब करा. थँक्यू अँड गुड बाय.